नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड एक्झाम सुरू झालेली आहे. आपला पुढचा पेपर इंग्लिशचा आहे आणि इंग्लिशमधलाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच रायटिंग स्किल हे आपल्या हक्काचे मार्क आहेत. आणि त्यातला पहिला प्रश्न लेटर रायटिंग कसं लिहायचं नीट समजून घेऊया. आता पेपर कधी आहे? 27 तारखेला आहे. त्यामुळं आपल्या हातामध्ये इनफ टाईम आहे, आपण व्यवस्थित प्रिपेअर करू शकतो. पण याच दिवसांमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे दोनही सब्जेक्ट प्रिपेअर करायचे आहेत. आता ते कसे प्रिपेअर करायचे, कुठले टॉपिक आधीच प्रिपेअर करून ठेवायचे, सगळं काही प्रिपरेशनच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नीट बघून घेताल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. व्हिडिओ नीट बघा, नीट समजून घ्या. आता पुढचे 4-5 दिवस जे आहेत ती आपल्याकडं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्याला पुरेपूर वापरायचं आहे, कारण मॅथ्स आणि सायन्समध्ये आपल्याला वेळ कमी मिळेल. क्लिअर? चलो, आता सुरुवातीला लेटर कुठल्या टाईपचे असतात ते बघूया. 2 टाईपचे लेटर्स आहेत, फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर म्हणजेच काय, तर ऑफिशियल पर्सनला आपण जे लेटर लिहितो त्याला बोलतो आपण फॉर्मल लेटर. मग थोडक्यात काय, ज्या पर्सनला आपण ओळखत नाही त्याला जे लेटर लिहिलं जातं त्याला बोललं जातं फॉर्मल लेटर. एक्झाममध्ये सुद्धा आपण फॉर्मल लेटरच लिहिणार आहोत, कारण ते लिहिणं एकदम सिम्पल असतं. इझिली आपण लिहू शकतो आणि मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करू शकतो. मग फॉर्मल लेटरमध्ये एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, मार्किंग स्कीम कशी असते व्यवस्थित समजून घेऊ. बघा, फॉर्मल लेटरमध्ये 2 ॲड्रेस असले पाहिजेत आणि ते सुरुवातीलाच येतात. आता कोणाकोणाचे असतात, सेंडर आणि रिसिवर. हे दोनही ॲड्रेस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन असतील, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन कसा वाचायचा ते पण बघावं लागेल. त्यानंतर सब्जेक्ट लेटरला लिहायचा आहे आणि तो सब्जेक्ट म्हणजेच काय असणार आहे, त्या लेटरचा मेन टॉपिक असणार आहे. त्यानंतर सॅल्युटेशन, सर मॅडम, डिअर सर मॅडम, रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम. आता आपण हे लिहिणार आहोत. हे पण चालतं, पण थोडं रिस्पेक्टेड लिहिलं तर मार्क अजून जास्त कन्फर्म होतील. त्यानंतर लँग्वेज आणि टोन जो काही लेटरमध्ये आपण यूज करणार आहे तो फॉर्मल पाहिजे, पॉईंट टू पॉईंट आणि रिस्पेक्टफुल पाहिजे. एकूण 3 पॅरेग्राफ असले पाहिजेत. पहिला पॅरेग्राफ इंट्रोडक्शन टू सब्जेक्ट, म्हणजेच जो सब्जेक्ट आहे त्याचं बेसिक इंट्रोडक्शन द्यायचं आहे. पुढं एक्सप्लेनेशन ऑफ सब्जेक्ट म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशन आलं आणि एंडिंगला प्रॉपर कन्क्लुजन लिहून एंडिंग करायचं आहे. क्लिअर झालं? नक्की समजलं? शेवटी रिस्पेक्टफुल सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स ट्रूली याने आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे. आता मार्किंग स्कीम समजून घ्या. सेंडरचा ॲड्रेस विथ डेट हाफ मार्क, रिसिवरचा ॲड्रेस हाफ मार्क, सब्जेक्ट सॅल्युटेशन हाफ मार्क, मेन जी बॉडी असेल 2 मार्क, क्लोजिंग प्रॉपर केलं हाफ मार्क आणि ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरही चेक केलं जातं, ह्याला असणार 1 मार्क. असे टोटल झाले 5 मार्क्स. 5 मार्क्स लेटर असणार आहे आणि एकदम सिम्पल असतं, अजिबात कन्फ्यूज होऊ नका. कसं लिहायचं ते नीट 1 by 1 समजून घेऊ. 2023, 2024 आणि 2025 तीनही पत्र समजून घेऊ, तीनही लेटर्स समजून घेऊ, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. क्लिअर? चलो, आता मार्च 2023 प्रश्न आधी समजून घेऊया. बघा काय दिलं आहे, इमॅजिन यू आर आनंदी आनंद जाधव, नाव दिलं आहे. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट वन ऑफ द फॉलोइंग लेटर. आता ॲडव्हर्टाइजमेंट बघूया कसली दिलेली आहे. इनचांटिंग ब्युटी चिखलदरा, ठीक आहे, एका प्लेसचं नाव दिलं आहे. पुढं काय मेन्शन केलं आहे बघा, एन्जॉय विथ फेमस हिल पॉईंट्स अँड नॅचरल ब्युटी, अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन अ अर्थ. म्हणजे थोडक्यात काय, तर हे एक पर्यटन स्थळ आहे, ठीक आहे, टुरिस्ट पॉईंट आहे. आता त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी त्यांनी काय दिलं आहे, वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत, कुठल्या फॅसिलिटीज वगैरे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यात. आता जायचं असेल तर कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं ते पण सांगितलं आहे, सगळ्या गोष्टी मेन्शन झालेल्या आहेत. ठीक आहे, चलो आता फॉर्मल लेटरकडे जाऊया. काय दिलं आहे, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, आत्ताच वाचली. राईट अ लेटर टू, कुणाला लिहायचं तेही मेन्शन केलं आहे बघा, द ऑफिस इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. क्लिअर? कशासाठी लिहायचं आहे, तर कन्सेशन इन एंट्री फीज, म्हणजे काही कमी जास्त होते का ते विचारायचं आहे. पुढं अकमंडेशन डिटेल, राहण्याची सोय कशी आहे. फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग, म्हणजे खाण्याची सोय आणि आपण ऑनलाईन बुक करू शकतो का, हे त्यांनी दिलेले काय होते, एकूण 4 पॉईंट्स होते आणि आपण आपले पॉईंट्स ॲड करू शकतो. ठीक आहे, चलो आता सुरुवात कशी लिहायची ते बघा. सुरुवातीला येईल सेंडरचा ॲड्रेस, नंतर रिसिवरचा ॲड्रेस, सब्जेक्ट, इंट्रोडक्शन आणि सब्जेक्टचं इंट्रोडक्शन देताना आपण लेटर का लिहित आहोत ह्याचं उत्तर लिहायचं आहे. बघा सुरू करूया. पहिलं 1 by 1 जाऊया. पहिलं काय, आनंदी जाधव, पर्सनचं नाव आलं. त्यानंतर ॲड्रेस मेन्शन नव्हता केला, त्यामुळे आपण आपला ॲड्रेस मनाने टाकायचा, नो इश्यू. खाली डेट लिहायला विसरू नका. पुढं
कुणाला लिहायचं होतं? द ऑफिस इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. नंतर एक लाईन सोडली. आता आपण काय करणार आहोत, तर त्यांना रिक्वेस्ट करायची होती, बरोबर ना. कन्सेशन इन फी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या. मग पुढं रिक्वेस्टिंग फॉर कन्सेशन इन एंट्री फी अँड अकॉमोडेशन डिटेल. क्लिअर. आता पहिला पॅरेग्राफ कसा लिहायचा ते बघा. रिस्पेक्टेड सर, आपली ओळख आणि सब्जेक्टची ओळख करून द्यायची. ठीक आहे. बघा, आय ॲम आनंदी जाधव फ्रॉम कात्रज पुणे. पहिली लाईन तर कॉमन राहील प्रत्येक ठिकाणी. आय ॲम रायटिंग दिस लेटर टू इन्क्वायर अबाउट द फॅसिलिटीज अवेलेबल ॲट चिखलदरा and requesting for some concession in entry fee and want some accommodation detail. I have seen your advertisement in local newspaper. बघा कसं लिहिलं आहे ते पहिलं नीट समजून घ्या. पहिलं तर आपली ओळख आली. डन. आपण लेटर का लिहितो आहे ते सांगितलं. ठीक आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केल्या आणि आपण त्यांच्याकडं का गेलो हे पण मेन्शन केलं पाहिजे, म्हणून ही फायनल लाईन आली. सिम्पल आहे. समजलं कसं केलं ते कळलं. चलो, त्यानंतर मेन पॅरेग्राफ. हा पॅरेग्राफ व्यवस्थित लिहायचा हे डोक्यात ठेवा. काय दिलं या ठिकाणी, तर मेन पॅरेग्राफमध्ये लिहिताना आपण लेटर का लिहित आहोत ते मेन्शन करायचं आहे. मग कसं स्टार्ट करायचं ते बघा. ॲज अन एन्थुझियास्टिक ट्रॅव्हलर. छान वाटलं. पुढं वी आर प्लॅनिंग टू व्हिजिट चिखलदरा इन माय अपकमिंग हॉलिडेज. म्हणजे आम्ही तिथं येण्याचं काय करतो आहे, विचार करतो आहे, प्लॅन करतो आहे. वी आर व्हेरी एक्सायटेड टू व्हिजिट अँड क्रिएट रिमार्केबल मेमरीज इन दॅट प्लेस. Me and my 5 friends are planning a trip of 1 week to Chikaldara in month of May. We are planning the trip from 6th May to 12th May 2024. झालं. Easy. पुढं बघा. I have mentioned few questions below and that I would like to know डिटेल्स फॉर. म्हणजे मला काही क्वेश्चन्स आहेत आणि मला त्याची उत्तरं पाहिजेत. सिम्पल आहे ना. आता आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपण कॉल करून इन्क्वायरी करतो ना. मग तीच गोष्ट त्या ठिकाणी केली ना आपण. आणि आपण सुरुवातीला थोडं सांगू शकतो की हां बाबा, आम्ही एवढे जण आहोत, या ठिकाणी या दिवशी येणार आहोत. मग आमचे काहीतरी डाऊट्स आहेत. मग कुठले डाऊट्स आहेत ते खाली मेन्शन केले. बघा, सिम्पल कॉमन डाऊट्स. पहिली गोष्ट, हॉटेलचे रूम AC आहेत का? कॉमन डाऊट. डू द हॉटेल रूम्स हॅव AC आहे का? पुढं हाऊ मेनी पीपल्स आर अलाउड टू स्टे इन अ रूम. पुढचा क्वेश्चन आपला हाच असतो की एका रूममध्ये किती जण राहू शकतात. पुढं इन ब्रेकफास्ट, लंच, डिनर इन्क्लुडेड इन स्टे कॉस्ट. राहण्याच्या कॉस्टमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात का? पुढचा क्वेश्चन बघा. इज देअर प्रोव्हिजन फॉर व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन मील्स. हा तर कॉमन क्वेश्चन आहे. पुढं कॅन आय बुक फॉर ट्रिप ऑनलाईन. म्हणजे ऑनलाईन बुक करू शकतो का? झाले. सिम्पल 5 क्वेश्चन झाले. हे झालं बॉडी ऑफ द लेटर. आता एंडिंगला कन्क्लुजन बघा. कसं लिहिलं? रिक्वेस्ट करायची आपल्याला, कारण आपल्याला कन्सेशन पाहिजे. आय रिक्वेस्ट यू टू शेअर द डिटेल्स ऑफ अबाव मेन्शन क्वेश्चन्स अलॉंग विथ एनी नेसेसरी इन्फॉर्मेशन अँड द टोटल कॉस्टिंग फॉर स्टे ॲट द अर्लिएस्ट. लवकरात लवकर कळवा आणि अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती देताल. पुढं सो दॅट वी कॅन गो अ हेड विथ द बुकिंग. नंतर रिक्वेस्ट शेवटला केली बघा. सिन्स ऑल ऑफ अस आर स्टुडंट्स, I would also like to request a concession in a entry fees. Thank you in anticipation. झालं. सिम्पल. नंतर शेवटी थँक्यू युअर्स ट्रूली आनंद जाधव. असं झालं पाहिजे तुमच्या लेटरची सुरुवात, लेटरचा मिडलचा पार्ट, लेटरचा कन्क्लुजनचा पार्ट. आता लेटर कसं दिसेल ते बघा. दिसलं? चकाचक दिसतंय बघा. सुरुवातीला सेंडरचा ॲड्रेस, रिसिव्हरचा ॲड्रेस, प्रॉपर सब्जेक्ट, पहिला पॅरा, दुसरा पॅरा, तिसरा पॅरा आणि एंडिंगला कन्क्लुजन. छान दिसतं आहे. असं लेटर जर तुम्ही लिहिलं तर 5 आउट ऑफ 5 कन्फर्मच समजा. एक काय अर्धा मार्क पण जात नाही, पण अशा पद्धतीने लिहावं लागेल. समजलं? मग आता दिवस आहेत का नाही, मग आपण प्रॅक्टिस करू शकतो. हे लेटर पण लिहून बघा. आता कसं लिहिलं ते मी सांगितलं ना. तुम्ही क्वेश्चन चेंज करू शकता, मिडलवाला पॅराग्राफ चेंज करू शकता. लिहून बघा, एक्झाममध्ये नक्की फायदा होईल. क्लिअर? चलो, आता पुढचं लेटर मार्च 2024ला आलं होतं. परत बघा लेटर कसं वाचायचं पहिलं ते समजून घेऊ. काय दिलं या ठिकाणी? शिवम शुभांगी पाटील, पर्सनचं नाव. नंतर काय ॲड्रेस पण दिला आहे बघा, 47 रमणबाग सातारा. डन. पुढं हे पोस्टर दिलं आहे. काय दिलं आहे? डेव्हलपिंग रायटिंग स्किल. ओके, रायटिंग स्किलबद्दल काहीतरी कार्यक्रम दिसतो आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी इथं पोस्टर दिलं आहे. कुणी प्रेझेंट केलं आहे? इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. डन. आता फॉर्मल लेटर वाचा. काय दिलं आहे? अ लेटर टू द क्लब इन्चार्ज. कुणाला लिहायचं आहे? क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. कशासाठी लिहायचं आहे तेही मेन्शन केलं आहे. थँकिंग हिम फॉर गिविंग पोस्टर
डेव्हलपिंग रायटिंग स्किल. Also assure him that tips and guidance in the poster are useful to every English learner. म्हणजे हा जो पोस्टर होता, ह्या पोस्टरमधून तुम्हाला चांगला फायदा झाला, त्यासाठी आपल्याला त्यांना काय लिहायचं आहे, थँकिंग लेटर लिहायचं आहे आणि सोबत ह्या ज्या टिप्स आणि तुम्ही ज्या गायडन्स दिल्या होत्या त्या युजफुल आहेत हे सांगायचं आहे. क्लिअर? समजलं? चलो स्टार्ट. पहिलं काय आलं, नाव, ॲड्रेस, त्यानंतर डेट आली. पुढं टू कुणाला लिहायचं आहे ती इन्फॉर्मेशन, ॲड्रेस आला. नंतर सब्जेक्ट काय करतो आहे आपण, थँकिंग करतो आहे. मग थँकिंग नका लिहू, चांगला वर्ड लिहा ना, ॲप्रिशिएशन फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल पोस्टर. छान वाटलं? चलो आता तीनही पॅरेग्राफ वन बाय वन समजून घेऊ. काय लिहिलं आहे, रिस्पेक्टेड सर, आय शिवम पाटील, I am a 10th standard student. Recently, I came across your informative poster on developing writing skill. It is really helpful for English learners like me. बघा, तुम्ही दिलेला जो पोस्टर होता तो खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि त्यांनी मला काय झाली, हेल्प झाली, सुरुवात केली. मग आता कशी हेल्प झाली ते सांगावं लागेल. पुढं बघा, द टिप्स अँड द गायडन्स प्रोव्हाइडेड इन द पोस्टर आर एक्स्ट्रीमली युजफुल अँड प्रॅक्टिकल. I like the tips, reading out loud, reading to learn new words, and practicing English conversation. My teachers also encourage us to read the newspaper, storybooks, and review that we study regularly. All of these are simple but effective tips. I also found the tip regarding the expression oneself in one's own words to be interesting. Learning English is important, especially for students like me. Hence, I will make sure to follow all the tips on the poster to improve my English. बघा, पोस्टरमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही वापरल्या, मेन्शन झालं. आमच्या टीचरने सुद्धा आम्हाला एनकरेज केलं, त्या गोष्टी आम्ही परत बघितल्या. त्यातली एक टिप जी आवडली ती मेन्शन झाली. परत काय केलं, हेल्प केल्याबद्दल, इम्पॉर्टंट असल्याबद्दल आपण त्यांना परत थँक्यू म्हणण्यासारखं केलं. परत एंडिंगला ह्यांनी आमचं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं. शुअर? कन्क्लुजन बघा, थँक्यू फॉर सपोर्टिंग ऑल इंग्लिश लर्नर लाईक्स मी. आय विल मेक शुअर टू शेअर ऑल दिस टिप विथ माय फ्रेंड्स टू. लुकिंग फॉरवर्ड टू मोर हेल्पफुल थिंग्स फ्रॉम इंग्लिश क्लब इन फ्युचर. थँक्यू, युअर्स ट्रूली शिवम पाटील. कळलं? नक्की समजलं? बघा, अशा टाईपमध्ये आपलं लेटर दिसलं पाहिजे. इझी आहे, सिम्पल आहे, असंच लिहायचं. म्हणून ह्या तीनही लेटर्सची नीट प्रॅक्टिस करतात. आत्ता 2 झाले ना, अजून एक लेटर बघूया आपण. बघा, मार्च 2025 काय दिलं होतं, तर परत एकदा वाचूया, नावं बघावी लागतील ना आपल्याला. बघा काय दिलं आहे, दीपक दीपिका पवार, रेसिडिंग कुठं आहे, गांधीनगर बीड. ओके. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट नोटीस बोर्ड ऑन युअर स्कूल. म्हणजेच नोटीस बोर्डवरती ही काय केली आहे, जाहिरात लावलेली आहे. आता काय दिलं आहे बघा बरं, यूथ क्लब पुणे. ओके, म्हणजे आपण कुठं राहतो आहे, बीडला राहतो आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट कुठली आहे, तर पुण्याची आहे. ओके. समर कॅम्प फॉर टीनेजर्स. अच्छा, समर कॅम्प दिला आहे आणि ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. ड्युरेशन मेन्शन आहे, ग्रुपसाठी कन्सेशन आहे. ओके. पर पर्सनची फी दिली आहे, कुणासोबत कॉन्टॅक्ट करायचं आहे त्या पर्सनचा हुद्दा दिला आहे, म्हणजे पोस्ट दिली आहे आणि ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. ओके फाईन. चलो आता लेटर बघा, डायरेक्ट फॉर्मल लेटरकडे जायचं, इन्फॉर्मल लिहिणारच नाही तर वाचायचं कशाला. चलो बघा काय दिलं आहे, राईट अ लेटर टू मॅनेजर यूथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम सेंड द डिटेल्स. अच्छा, हे मागासारखं लेटर आलं बघा, फी, कन्सेशन, फूड अँड अदर फॅसिलिटीज. कळलं का? म्हणजे जे लेटर आत्ता इथं आपण वर बघितलं ना, मगाशी चिखलदरावाला बघितलं तेच होतं, तेच आहे, फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला. या ठिकाणी काय आलं, समर कॅम्प आलं. मग बघा लेटर ऑलमोस्ट तसंच असेल. सुरुवातीला ॲड्रेस आला, आपलं नाव आलं, त्यानंतर ॲड्रेस, डेट आली, टू मॅनेजर व्यवस्थित, नंतर सब्जेक्ट काय, इन्क्वायरी अबाउट द फीज, कन्सेशन अँड फॅसिलिटीज. चलो आता लिहिलं आहे कसं ते समजून घ्या. बघा हे लेटर थोडंसं मोठं झालं आहे, कारण समर कॅम्पबद्दल त्यांनी ॲक्टिव्हिटीजच एवढ्या दिल्या होत्या. मग प्रत्येक ॲक्टिव्हिटीला बेस आपल्याला क्वेश्चन लिहावं लागेल. मग कसं लिहिलं आहे ते बघा, समजून घेऊया वन बाय वन. आय दीपक पवार am a student of SMJ High School. Recently came across your advertisement about the summer camp for teenager organized by the Youth Club Pune. बास, बेसिक इंट्रोडक्शन दिलं. पुढं, ॲज अ स्टुडंट looking to utilize my summer vacation productively, I find the variety of activities offered, especially trekking, horse riding and water sport, highly appealing and beneficial for physical fitness. म्हणजे तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मला कशा हेल्पफुल आहेत ते आपण मेन्शन केलं. बघा पुढं, माय फ्रेंड्स अँड आय
आर इंटरेस्टेड in participating in the camp and would like to gather the more details before making a booking. म्हणजे आम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी आहे, मग त्या इन्फॉर्मेशन त्यांना मागायच्यात. मग असं मागितलं, काइंडली प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फॉलोइंग. मग इन्फॉर्मेशन पण सिम्पल असतात बघा. इज देअर एनी कन्सेशन अवेलेबल फॉर स्टुडंट्स. पुढं, व्हॉट आर द अकोमोडेशन अरेंजमेंट फॉर पार्टिसिपेशन. राहण्याची वगैरे व्यवस्था काय. इज द फूड इन्क्लूड इन द फीमध्ये फूड इन्क्लूड आहे का. इफ सो व्हॉट मील ऑप्शन्स आर अवेलेबल. म्हणजे मीलचे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत ते पण सांगा. पुढं, ऑल द ॲक्टिव्हिटीज, ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी मेन्शन केल्या, कवर इन दिस फी. म्हणजे खरंच त्याच्यामध्ये कवर होतील का. ऑर आर देअर ॲडिशनल चार्जेस फॉर एनी ऑफ देम. म्हणजे ह्यांच्यापैकी कोणाला ॲडिशनल चार्जेस आहेत का ते पण सांगा. आणि पुढं सेम, इज देअर ऑप्शन फॉर ऑनलाईन बुकिंग अँड पेमेंट. हाय बेसिक क्वेश्चन्स आहेत आणि तेच लिहायचे. पुढं, ॲडिशनली हॅविंग डिटेल्स अबाउट द ॲक्टिव्हिटीज प्लॅन ड्युरिंग द कॅम्प लाईक एनी स्पोर्ट्स वर्कशॉप ऑर आउटडोअर एक्सक्रुजन इन्क्लुडेड वुड बी हेल्पफुल. म्हणजे बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यांचं जे काही प्लॅनिंग वगैरे आहे ते नक्की आम्हाला शेअर करतात. पुढं, प्लीज लेट मी नो अबाउट ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन नीडेड टू रजिस्टर अँड बी पार्ट ऑफ दिस कॅम्प. म्हणजे मला या कॅम्पचा पार्ट व्हायचं आहे, तर सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्ही देताल. पुढं, थँक्यू म्हणावं लागेल. थँक्यू फॉर युअर टाईम अँड असिस्टन्स. आय लुक फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स. म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सची मला काय असेल, प्रतीक्षा असेल. समजलं. किती सिम्पल होतं. क्लिअर. कसं लिहायचं कळलं. 3 लेटर दाखवले, 3 लेटर समजले का नाही समजले, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ह्या 3ही लेटर्सची नक्की प्रॅक्टिस करा. बघा, हे लेटर होतं 2025, वरचं लेटर किती होतं 24, त्याच्या आधीचं कितीचं होतं मे बी 23चं होतं. व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा. लेटरची जर प्रॅक्टिस केली तर तेच लेटर पडतील, फक्त टाईप वेगळा असेल. आत्ता आपणच समोर बघितलं, इथं चिखलदरा होतं, टुरिंग स्पॉट्स होतं, या ठिकाणी समर वेकेशनचा क्वेश्चन आला होता. हां, मग त्यामुळं टाईप तोच राहील, बॉडी पण तीच राहील, फक्त नाव बदललेलं असेल, बाकी काही नसेल. कळलं नक्की. शुअर. समजलं लेटर रायटिंग कसं करायचं, प्रत्येकाला समजलं. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि प्रिपरेशनचा जो आधीचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या, कारण आपल्याकडं अजून 4-5 दिवस आहेत, त्याच्यामध्ये प्रिपरेशन चांगलं होईल. मॅथ्स सायन्सचं पण प्रिपरेशन करायचं आहे, त्यामुळे ते व्हिडिओज बघून घ्या आणि व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाकी काय डाऊट असेल, कमेंट सेक्शन ओपन आहे, कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट विचारू शकता. नक्की त्याच्यावरती सोल्युशन आणता येईल, सोल्युशन येईलसुद्धा. आणि लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये 70+ जायचं आहे. मिशन 90 आपलं, 90साठी ह्याला 70 घेऊनच जावं लागेल. क्लिअर. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.